अजितदादांनी देखील असा विरोध केलेला आहे, त्याच्या पद्धतीचं ट्विट देखील केलं. असं आहे की कुंभमेळा हा आपल्या सगळ्यांकरता महत्त्वाचा आहे. त्याचवेळी पर्यावरणही महत्त्वाचं आहे, झाडंही महत्त्वाची आहेत. आणि मी असेल, शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील, कोणाचंच हे मत नाही की अशा प्रकारची झाडं तोडली गेली पाहिजेत. मात्र याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. प्रयागराजचा कुंभमेळा ज्या ठिकाणी होतो तिथे 15,000 हेक्टर जागा आहे आणि आपला कुंभमेळा ज्या साधुग्रामला शतकानुशतक होतोय तिथे फक्त 300-350 एकर जागा आहे. 15,000 हेक्टर आणि 350 एकर. आणि ही जी काही झाडं आहेत, आपण जर 2015-2016चा गुगल मॅप बघितला त्यातलं कुठलंच झाड आपल्याला दिसत नाही. ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला त्या काळात नाशिक महानगरपालिकेने विचार करून ही झाडं लावली, कारण ती रिकामी जागा होती. 12 वर्षात आपण एकदाच ती वापरतो. आता ज्यावेळी तिथे साधुग्रामचा विचार झाला त्यावेळी साधुग्राम तिथे तयार करता येत नाही, कारण डेन्स अशा प्रकारची झाडं झालेली आहेत. आणि म्हणून आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता त्या संदर्भात मार्ग काढून कमीत कमी त्यातली झाडं कशी आपल्याला कापता येतील किंवा कापूच नयेत, जी काही थोडी बहुत रिप्लांट करता येतील ती रिप्लांट करावी, जास्तीत जास्त झाडं वाचवावी, अजून काय अल्टरनेटिव्ज आहेत, अशा सगळ्या गोष्टीचा विचार आता त्या ठिकाणी चाललेला आहे. मला एवढंच वाटतं की विनाकारण या संदर्भात ॲक्टिव्हिजम करणं काही लोकांनी सुरू केलं आहे. काही लोक पर्यावरणवादी बनलेले आहेत. म्हणजे पर्यावरणवादी जे असतील त्यांच्याबद्दल मला फार त्यांच्याबद्दल आदर आहे, पण काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत. त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म्य साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे. त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही. पण काही लोकांना असं वाटतंय की कुंभमेळ्यात अडथळेच यावे, अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही येऊ देणार. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.